सविनय नमस्कार. आजच्या एपिसोडचं नाव आहे उत्सव हवेत. उत्सव हवेत, उच्छाद नको. उत्सव हवेत, उच्छाद नको. पूर्वी गणपती, नवरात्री, कोजागिरी वगैरे असं जवळ जवळ यायला लागलं ना, खूप आनंद व्हायचा, खूप प्रचंड आनंद व्हायचा. आज जो काही मी थेंबर आहे तो माझ्या आई वडिलांमुळे आहे, मनोदैवत पुलंमुळे आहे आणि गणेशोत्सव मुळे आहे. गणेशोत्सव आणि इतर उत्सव केवढा आनंद असायचा. नुसत्या स्पर्धा, नुसत्या सगळ्या चमचा लिंबू शर्यत, बटाटा शर्यत, सुई दोरा ओढणे, अन्नकोट स्पर्धा, बायकांसाठी उत्तम पदार्थ कोण बनवता येते, फॅन्सी ड्रेस, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, स्पर्धाच स्पर्धा. 10 दिवस कसे संपायचे ते कळायचे नाही. आणि जोडीला मंगलमय गाणी, अतिशय जी जेवढी फक्त वसाहतीपुरती ऐकू येतील एवढ्या व्हॉल्यूम मध्ये, एवढ्याच आवाजात. ह्याला उत्सव असं म्हणतात. उत्सवाचं पावित्र्य आहे ना. हा, नशीब हो अजून ते गणपती, नंतर महादेव शंकर, दत्तगुरु, अंबा माता हे मूर्तीतून बाहेर येत नाही, नाही तर तुडवतील आपल्याला. असो, या सगळ्यांमुळे आम्ही घडलो, सगळ्यांमुळे घडलो. कुठेतरी पिक्चर असायचं त्यावेळेला, कारण आत्तासारखं काही त्यावेळेला एवढी चॅनल्स टीव्हीवर आणि काही इतर माध्यमं शिवाय मोबाईलमध्ये पिक्चर बघता येतात वगैरे त्यावेळेला काही नव्हतं. तेव्हा कुठेतरी पिक्चर पण असायचं आणि त्याची व्यवस्थित बाहेर पाटीबिटी असायची. मी तर अशा ठिकाणी जाऊन पिक्चर पण बघितलेलं आहे. म्हणजे माझे वडील ना त्या सगळ्या बाबतीत परमिशन असायची. अहो, असंच एका बिल्डिंगच्या टाकीवर उभं राहून, म्हणजे गच्चीवरच्या टाकीवर नव्हे, नाही तर वडिलांनीच आधी कडेलोट केला असता कळल्यानंतर, पण जमिनीवर असलेल्या टाकीवर उभं राहून जागा नव्हती म्हणून मी 2 आखे 12 बघितला होता. शांताराम बापूंचा प्रचंड संस्कार करणारा पिक्चर. आपणही जरूर बघा. चांगले पिक्चर बघणं गरजेचं असतं. सुमार दर्जाचे बघायचे. आणि काय माहितीये का, सुमार दर्जाच्या सिरियल्स आणि सुमार दर्जाचे पिक्चर मध्ये गोंधळ काय होतो सांगतो. आपण खर्च आपला करतो, पैसे आपले खर्च करतो आणि त्या सिनेमातली किंवा सिरियल मधली कृत्रिम श्रीमंती बघतो. आय शाबास. म्हणजे आपण गरीब होऊन त्यांना अधिक श्रीमंत करतो थोडक्यात. काय म्हणावं या गोष्टीला. खूप आनंद व्हायचा त्या उत्सवांचा. कोजागिरी असू दे, नवरात्र असू दे, नवरात्रात अनेक परत स्पर्धा वगैरे, वर्षभर असं चालायचं. मी अजूनही रमून जातो त्या काळात. माझी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि काय म्हणतात त्याला, सांस्कृतिक खातं, सांस्कृतिक मंत्री, या सगळ्यांना माझी आग्रहाचं कळकळीचं सांगणं आहे, ते पुन्हा दिवस आणू शकतो हो आपण. अक्षम्य दुर्लक्ष होतंय आपल्या या सगळ्याकडे आणि आपण संस्कृती, संस्कार हे असे गप्पा मारतोय. ते नको का आणायला. अहो, आहे मी सर्वार्थाने काय आभाळ जिंकलेला माणूस नाहीये, हे मला जाणीव आहे हो, पण ठेंबर घडलोय ना मी, त्याच्यामुळेच तर बोलू शकतोय ना त्या इतक्या विविध विषयांवर. व्याख्यान असायची ज्ञानी लोकांची. हे सगळं बघा ना करता आलं तर. आता मला वाटतं अकोला, कामरावती सगळंच या मेंदूमध्ये लक्षात नाही राहत, पण त्यांनी डीजेला बंदी घातली आहे. मला आनंद झाला. तो दिवस माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा होता. आत्ताच त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. तसं सगळीकडे हे करायला हवंय. परत सांगतो, डीजे वाल्यांवर माझा राग नाही. त्यांना शहराच्या बाहेर एखादी जागा द्या आणि वाजवू देत तिकडे डीजे. अहो, काही देशांमध्ये धक्कादायक गोष्ट सांगतो, किती काळजी घेतात जनतेची. रात्री 8-9 नंतर उड्डाणं नाहीत विमानतळावरनं. कारण कुठेतरी एखादा नागरिक राहत असतो, भलं ते अगदी विमानतळाच्या बाजूला गच्च वस्ती नसेल, थोडी असेल, काही ठिकाणी गच्च आहे, तर मग रात्री विमानतळावरनं लँडिंग आणि टेक ऑफ नाही. नागरिकांना त्रास होता कामा नये झोपेचा, झोपमोडीचा. ह्याला काळजी म्हणतात, ह्याला जागरूक सरकार म्हणतात आणि ह्याला शिस्त म्हणतात. आधी शिस्त. बघा ना, तुम्हाला म्हणजे सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व खात्याचे मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पोलीस महासंचालक, या सगळ्यांना मी आग्रहाने सांगतोय की आम्हाला तो आवाज सहन होत नाही हो. 10 दिवस जो चालतो तो छातीत धडधडतं आमच्या. मुलं अभ्यास करू शकत नाहीत, विकलांग माणसं असतात,
आजारी माणसं असतात, धड बोलता येत नाही घरात. करा ना हो हे सगळं. माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कोणी मंत्रालयात नोकरी असेल तर तिथल्या मंत्र्यांना पाठवा हा एपिसोड. एक हितचिंतक म्हणूनच मी सांगतोय ना. पण अशा गोष्टीमुळे सरकारला आशीर्वादच मिळतील ना हो, नाही का? बेतालपणामुळे का कोणाला आशीर्वाद मिळालेत आजवर? तळतळाटच वाटायला येतात ना, शिवीगाळच वाटायला येते ना. भलं मनातल्या मनात तू नसेल त्यांची, त्रास होणाऱ्या ज्यांना त्रास होतो त्यांची. नको का हे करायला? उच्छाद नकोत हो. उत्सव हवेत, उत्सव हवेत. उत्सवाचा आनंदच वेगळा. खूप काही करता येईल त्याच्यात. पालकांना आपण अंतर्भूत करून घेऊ शकतो, विद्यार्थ्यांना अंतर्भूत करून घेऊ शकतो. जर त्याला ताळ्यावर आणूया ना आपण. आणि खरंच सांगतो, 10 दिवस जरा आवाज जरा कमी राहील असं बघा हो. आणि जी गाणी काय म्हणतात त्याला, पावित्र्य पसरवणारी आहेत, वातावरण प्रदूषित करणारी नाही आहेत, अशीच गाणी लावली पाहिजेत. ह्याचे काहीतरी नियम करा हो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हो. करा ना असं सगळं. माझे सासरे काही काळ एका ठिकाणी राहायला होते. आपला विश्वास बसणार नाही, त्या गल्लीमध्ये 2 गणेशोत्सव होते आणि कांठळ्या बसवणारे आवाज. तो मनुष्य वयाच्या 90व्या वर्षी रडायचा की मला देवा आता आटप, संपवून टाक आता मला या क्षणी. हे मी माझ्या सासऱ्यांच्या बाबतीतलं सांगतोय आपल्याला उदाहरण. माझे काही मित्रांनी नवीन प्रार्थना सुरू केली आहे देवाकडे साकडं, की 12 महिने आमच्याकडे रात्रभर पाऊस पडू दे आणि दिवसाही पडू दे. एक तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि उपद्रव होणार नाही. पावसाचा आवाज एक वेळ चालेल, तो हवाच असतो, पण हा कांठाळ्याला बसवणारा नको. हा पावसाचा आवाज म्हणजे वर्षा ऋतूच ना तो, वर्षा उत्सवच ना तो. परत एकदा सांगतोय, काळजावर कोटरी फडा 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 हातोडा मारतोय असं वाटतं. सर्व मंत्र्यांनो, पोलीस महासंचालक, सांस्कृतिक मंत्री, जरा समजून घ्या, हे कुठेतरी करा बरं. सत्ताधारी पक्षाने केलं तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही ढोल पिटू ना तुमचा, निदान मी तरी पिटीन, का नाही पिटणार मी? तसं आज तुकाराम मुंडे साहेबांच्या बद्दल मी बोलतोय, तसं ह्याच्याबद्दलही मी बोलीनच ना, का नाही बोलणार? नागरिक आहे मी या देशाचा. तसंच आणि वेगवेगळ्या पक्षातलेही कार्यकर्ते, तसे सत्ताधारी पक्षातले काय आणि किंवा विरोधी पक्षात आणि इतरही काही छोटे पक्ष, त्या सगळ्यांचे कार्यकर्ते गल्लीबोळात अहो असतात की त्यांनी लीड घ्यावा. कारण शेवटी कसं आहे, त्यांनी जर मनावर आणलं तर कठीण काही नाहीये, नाही का? तर बघा, परत एकदा आग्रहाचं कळकळीचं सांगणं आहे आपल्या सगळ्यांना, उत्सव हवेत, उच्छाद नको.